समीरभाऊ देशमुख सर यांचं स्वागत सौ सीडा मॅडम करतील. पुष्पांजली. शब्दच म्हणण्याने मी सरांचा सत्कार करते. त्यानंतर आपल्या समोर येतोय चैतन्य कातरकर. सर्व उपस्थितांना प्रणाम. खरं तर आज आपण इथे का जमलोय ते मला सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच ते माहिती आहे. पण इतक्या मोठ्या मंचावर आपला देशाभिमान दाखवायचे प्रसंग खूपच कमी येतात. म्हणून मी सुद्धा सांगून घेतो की आपण आपल्या देशाचा 75वा स्वातंत्र्यता दिन म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करायला इकडे जमलेले आहोत. अमृत महोत्सव साजरा करायला आपण इकडे जमलेले आहोत. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थाचे वर्तमान अध्यक्ष सन्माननीय श्री समीरभाऊ देशमुख यांचे स्वागत महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख सन्माननीय रायगुरू सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खरं तर आपण हा दरवर्षीच साजरा करतो. पण खूप लोकांना माहीत नसतं की आपण हा का साजरा करतो, किंवा माहीत असून सुद्धा त्यांना त्याची जाणीव नसते की हे का महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी जोक ऐकला असेल की एक माणूस दुसऱ्याला विचारतो आपण 26 जानेवारी का साजरा करतो. त्याच्यावर तो म्हणतो की 15 ऑगस्टला 6 महिने पूर्ण होतात म्हणून पार्टी आपण करतो 26 जानेवारीला. तर अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यानंतर खूप सारी मोठी मोठी लोक होऊन गेली आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण्यांची आहुती आपल्या दिलेली आहे. त्यांना सुद्धा आपण वंदन करतो या दिवशी. कारण की मुलांना प्रेरणा मिळायला जेव्हा स्वतःसारखे स्वतःच्या देशातले स्वतःच्या वर्णाची जेव्हा लोक त्यांना इन्स्पिरेशन किंवा प्रेरणास्थान म्हणून मिळतात, तेव्हा त्यांना अजूनच चांगलं काम करण्याची आणि आपल्या देशाची होईल तितकी मदत करण्याची त्यांना त्यांच्यात भावना निर्माण होते. आणि त्याची आजच्या काळामध्ये खूप गरज आहे. कारण की साधारणतः कुठल्याही सामान्य नागरिकाचा राष्ट्रीय सणाच्या दिवशीची दिनचर्या अशी असते की सकाळी उठायचं, लाल किल्ल्यावर परेड बघायचं आणि मग दिवसभर पडून राहायचं आणि मग संध्याकाळी इंडिपेंडन्स डे सेल असतेच खरेदीला जायला. म्हणून त्यांना सुद्धा आपण ही जाणीव करून दिली पाहिजे की आपण देशाला आपण काहीतरी देणं लागतो, ज्याने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे. आता जर मी मोठ्या माणसांची नावं घ्यायला सुरुवात केली ज्यांना आपण हे देणं लागतो तर खूप मोठी यादी होईल. मला इतकी नावं माहीतही नाही. त्यांचे विचारही वेगळे वेगळे होते की जसं की ब्रिटिश ऑफिसर रँटला मारणारे चाफेकर बंधू असो किंवा धन्यवाद.
जसं की ब्रिटिश ऑफिसर रँडला गोळी घालणारे चाफेकर बंधू असोत किंवा देशाला शांततेच्या मार्गावर नेणारे गांधीजी असोत किंवा परराष्ट्रात जाऊन तिकडे क्रांती घडवणारे सावरकर असोत, या सगळ्यांचे विचार वेगळे जरी असले तरी त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खूप जास्त मोलाचा वाटा आहे आणि हे विसरून चालणार नाही. अजून एक मोठं कारण असे सण साजरे करण्याचं हे की आपण कधीतरी रियालिटी चेक ज्याला म्हणतात ते करून बघावं असं मला वाटतं की आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का. ब्रिटिशांपासून जरूर मिळालंय, पण गरिबी आहे, त्याच्यानंतर निरक्षरता आहे, असे बेकारी आहे, असे खूप सारे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण रोजच्या जीवनात बघत असतो. लाच दिल्याशिवाय खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये आपली कामं होत नाहीत. अशा सगळ्या गोष्टींना आपण कमीत कमी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की अशा गोष्टी कमी होतील आणि म्हणूनच ह्या गोष्टींची आपल्याला काय ह्याच्या पुढे करायचं आहे त्याची आठवण नागरिकांना व्हावी म्हणून या सणांचं महत्त्व असतं. मी अशी आशा करतो की आपला देश अजून पुढे जाईल आणि जे काय स्वातंत्र्य रवी म्हणतात तसा तो झळाळत राहील आणि आपल्याला क्षितिजाकडे वाटचाल करताना आपल्याला रस्ता दाखवेल प्रकाशाने. धन्यवाद. धन्यवाद चैतन्य. यानंतर आपल्या पुढे येते विजया चिक्राम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी आपण जमलोत आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहे. असल्यामुळे संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. कवी कुसुमाग्रह यांनी केलेल्या या आव्हानाचे सार्थक होण्याला 15 ऑगस्ट 1947 दिवस उजळला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याचा रम्य प्रवाह झाला. असंख्य बलिदानाचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यापासून मुक्तता मिळवून स्वातंत्र्य मिळाले. बघता बघता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्ष कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याचा 75 वर्ष पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आपला स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? आज सत्य काय आहे? कुठे होतो आपण आणि आता कुठे आहात? उजीवा का कमावला आणि काय गमावला याचे सिंहावलोकन करणाऱ्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माती हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळत वाहत आहे. देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्र यासारख्या रक्तवाहिन्या वाहत आहे. निर्जीव पक्षी आकाशी भरारी मारत आहात. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहोत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुल्लू, मनाली, उटी यासारख्या समृद्ध पर्यटन स्थळे लाभले आहेत. एकूणच आपल्याला भारत देशाला सुजलाम सुफलाम आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक जाती धर्माचे भाषांचे लोक येथे गुणगोविंदाने एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत कबीर यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाला संस्कृती आज जगातील पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्म आणि विज्ञानातही अग्रेसर आहे. अनेक खेळ प्रकार भारताने जगातील दर्जाची कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर गेली 15 वर्ष साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखन साहित्यिक व कलावंतांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. पण असे तरी एकीकडे प्रगती आहे आणि दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी तरुणांनी बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी रक्ताचा धारूड बाजार मांडला. असं
कधी उगाचच वाटते. आज चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात तरी पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात. या देशामध्ये शेतकऱ्याला दुःख देतात. या देशातल्या शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागतात. अनेक गरिबांना एक वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही. स्वर्गासारखा काश्मीर गुलाबाच्या सुगंधाने दरवळत राहण्याऐवजी रक्ताच्या रंगणात पाहायला मिळतो. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात तेव्हा स्वातंत्र्याचा ठविक्या उडतात. भारत मातीच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात. एकाच आईचे लेकरे एकमेकाच्या रक्तासाठी तहानलेली असतात तरी त्या आईची काय अवस्था होते, काय होत असेल, त्या आईची काय अवस्था होत असेल. या साऱ्या आक्रमणामध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो. जळणारी झोपडी आणि करमणारे रक्त मात्र भारतीयच आहे हे आपल्याला का विसरतो? हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचारावरून यंत्रणेमुळे मोठ्या व्यवस्था विरघळली जातो. रिझ मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अट होते तेव्हा त्याच्या हाती आपल्या देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे. हे भ्रष्टाचाराने बरवलेले पाहून असंख्य वेदना होते. सामान्य माणसाच्या हक्कांची भाकरी विरकृत करणारी मंडळी या देशाचे मरीकरी आहेत. सत्यमेव जयते हे ब्रिंदवाक्य आपल्या देशाचे शान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागते की भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले आहे, परंतु जी असमानता असंतोषता सुरू निघत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत. आपली आर्थिक सांस्कृतिक औद्योगिक प्रगती झाली पण मूल्याचा ह्रास होत गेला. म्हणूनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गात झपावण्याने परिवर्तन करीत आहोत, परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणारे भौतिक व अभौतिक समस्यांचा दृष्टी विरघळत आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास मुद्दामतोय अशी व्यवस्था झाली आहे. म्हणून स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशातील जनतेला सर्व आव्हान देत आहे. एवढे बोलून भाषण संपते. जय हिंद. धन्यवाद विजया. यानंतर आपल्या समोर येते अश्विनी वर्टी. A very good morning, respected principal, ma'am, teachers, and all my dear friends. Myself Ashwini Varti from class BA first year. I would like to speak on Azadi Ka Amrit Mahotsav. As we all know that this year on 15 August 2022, our country India is celebrating the Azadi Ka Amrit Mahotsav for the last 1 year, and this Mahotsav will be celebrated till 15 August 2023. Azadi Ka Amrit Mahotsav is an of the government's 75 years of progressive independence India. Thus, Azadi Ka Amrit Mahotsav India is celebrating the glorious history of its people, culture and achievement. Many stories are no doubt to us into, but it is very important to know them and tell them to them. India's 75 years ago, we get independence in the country. Economy was completely broken. Then there was the Indo-China War in 1962. The country was seen many up and down in the last 75 years. Nevertheless, we are very to these cities on such an great country. We shall always be grateful to country. Answer let's start then title of Vishwa
Guru, and thank you so much. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर येतोय साहिल जाधव. आज 13 अगस्त 2022 यह आने वाले 15 अगस्त को अपने भारत का स्वतंत्र हुए पूरे 75 साल पूरे हो जाएंगे और इस 75 साल हमारे भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एक मुहिम शुरू की थी. इसका नाम था आज़ादी का अमृत महोत्सव. हमको आज़ादी मिली कब? 15 अगस्त 1947 को. उस दिन को भारतवर्ष का सबसे सुनहरा दिन कहा जाता है क्योंकि उस दिन पूरे 190 साल की गुलामी से हमको अंग्रेजों से आज़ादी मिली थी. वह दिन के बाद आज तक हमारे भारत देश ने बहुत सी प्रगति की है, बहुत क्षेत्रों में की है. और आज की डेट में हमारा भारत एक आत्मनिर्भर देश है और एक प्रबलशाली देश है. और आने वाले समय में हमारा देश एक महासत्ता के रूप में सामने आ सकता है. और जैसा कि इस अमृत महोत्सव में हमारे प्रधानमंत्री ने कहा था अपने सोशल मीडिया प्रोफाइल पे तिरंगा लगाइए, तो आज हर एक दूसरे बंदे ने अपने सोशल मीडिया प्रोफाइल पे तिरंगा तो लगाया है. पर वही जब नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बन के सामने आए थे तभी उन्होंने कहा था, पहले वर्ष में कहा था कि स्वच्छ भारत अभियान शुरू करेंगे. अभियान तो शुरू हुआ पर वो अब तक खत्म ही नहीं हुआ क्योंकि हमारा देश ने वो अप्लाई नहीं किया अपने ऊपर. मतलब कोई स्वच्छता रख ही नहीं रहा है ना. तो मैं आशा करता हूँ जैसे हमने अपने सोशल मीडिया प्रोफाइल पे तिरंगा लगाया वैसे ही इस साल हम स्वच्छता अभियान का पालन करेंगे और अपने भारत देश को एक स्वच्छ भारत बन के सामने लाएंगे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर येते वैष्णवी कुहीकर. आदरणीय गुरुजन और मेरे प्यारे दोस्तों, मैं वैष्णवी कुहीकर BSc होम साइंस की विद्यार्थिनी आज आपको स्वतंत्रता सेनानी के बारे में कुछ बताना चाहूँगी. मानव इतिहास में भारतीय स्वतंत्रता संग्राम एक अनोखी मिसाल है. इसमें सभी वर्गों के लोगों ने सभी प्रकार की जाति, पंथ या धर्म से ऊपर उठकर एवं एकजुट होकर एक उद्देश्य के लिए काम किया. यह लोगों की विभिन्न पीढ़ियों का संघर्ष और बलिदान था जिसके परिणाम स्वरूप स्वतंत्रता प्राप्त हुई और राष्ट्रीय सम्मान प्राप्त हुआ. वर्ष 1969 में उन स्वतंत्रता सेनानियों के लिए पूर्व अंडमान राजनीतिक कैदी पेंशन योजना शुरू की गई जिन्होंने सेलुलर जेल अंडमान में कैद भोगी थी. बाद में भारतीय स्वतंत्रता की 25वीं वर्षगांठ के अवसर पर वर्ष 1972 में स्वतंत्रता सेनानियों की अन्य श्रेणियों को शामिल करके एक नियमित स्वतंत्रता सेनानी योजना शुरू की गई. वर्ष 1980 में इस योजना को उदारीकृत किया गया. भारत की आज़ादी की लड़ाई में लाखों लोगों ने भाग लिया था, लेकिन कुछ ऐसे भी लोग थे जो एक नई प्रतीक या प्रतिमा के साथ उभरे. ये कहना गलत नहीं होगा कि आज़ादी के लिए हमारे स्वतंत्रता सेनानियों ने अपने जीवन का त्याग किया और इन्हीं लोगों के कारण हम आज स्वतंत्र देश में रहने का आनंद ले रहे हैं. हमारे स्वतंत्रता सेनानियों के लिए जीवन, परिवार, संबंध और भावनाओं से भी ज़्यादा महत्वपूर्ण था हमारे देश की आज़ादी. इस पूरी लड़ाई में कई व्यक्तित्व उभरे, कई घटनाएं हुई. इसी अद्भुत